नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अनिल महापुरी स्टडी स्टुडिओमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। आज मित्रांनो आपण ऱ्हस्व आणि दीर्घ यावरील प्रश्न बघूयात। आता ऱ्हस्व आणि दीर्घ यावरील प्रश्न एक्झाम मध्ये आपल्याला कशा प्रकारे बघायला मिळतात ते आधी सांगतो आणि आपण हे प्रश्न कसे लक्षात ठेवतो ते सुद्धा मी तुम्हाला सांगतो। बघा मित्रांनो, आपल्याला एक्झाम मध्ये दिन हा शब्द विचारला जातो आणि या प्रकारचा दिन सुद्धा विचारला जातो। अशा प्रकारचा एक शब्द दिला जातो आणि आपल्याला पर्यायापैकी या शब्दाला पर्यायवाची शब्द निवडा अशा प्रकारचा प्रश्न आपल्याला बघायला मिळतो आणि अशा प्रकारचे प्रश्न आपण कसे लक्षात ठेवू शकतो हे तुम्हाला मी सांगतो। अशा प्रकारचे प्रश्नाची ट्रिक ही कोणत्याच पुस्तकामध्ये आपल्याला बघायला नाही मिळत मित्रांनो। मी तुम्हाला हे अगदी लॉजिक लावून आपण कशा प्रकारे या प्रकारचे प्रश्न लक्षात ठेवू शकतो हे मी तुम्हाला सांगणार आहे। ही ट्रिक कोण्याही पुस्तकात नाही, ही मी स्वतः तयार केलेली आहे, हे लॉजिक मी स्वतः लावलेलं आहे। तर चला तर मित्रांनो बघा, आता ऱ्हस्व आणि दीर्घ यावरील प्रश्न आता एक्झामला वारंवार जे की रिपीट प्रश्न होतात तेच मी आज तुमच्या समोर घेऊन आलोय आणि ते लक्षात ठेवण्यासाठी मी तुम्हाला काही लॉजिक सांगणार आहे। ते लॉजिक तुम्हाला लक्षात राहिलं की तुम्ही अशा प्रकारचे प्रश्न कधीही चुकणार नाही। बघा मित्रांनो, सर्वप्रथम तर ऱ्हस्व आणि दीर्घ हे तुम्हाला माहित असणे खूप आवश्यक आहे। अशा प्रकारचे प्रश्न येण्यासाठी ऱ्हस्व आणि दीर्घ हे माहित असणे खूप आवश्यक आहे। आता ऱ्हस्व म्हणजे काय मित्रांनो, थोडक्यात मी तुम्हाला सांगतो, जर की तुम्हाला माहित नसेल तर आपल्या डाव्या हाताहून एखाद्या शब्दावर वेलांटी किंवा उकार येत असेल तर तो असतो ऱ्हस्व आणि आपल्या उजव्या हाताहून एखाद्या वेलांटी किंवा उकार येत असेल तर तो असतो दीर्घ। आता मित्रांनो, ऱ्हस्वसाठी आपण काय शब्द प्रयोग करणार आहे तर लहान। बघा, जो की लहान होतोच मित्रांनो, त्याचा अर्थच असतो ऱ्हस्व म्हणजे लहान आणि दीर्घ म्हणजे मोठे। बघा, आपल्या याच्यामध्ये जर का मोठ्याचा उल्लेख होत असेल तर ते दीर्घामध्ये येईल आणि लहानीचा उल्लेख असेल तर ते ऱ्हस्वमध्ये येईल। आता याचाच आधार घेऊन आपण कशा प्रकारे अशा प्रकारचे प्रश्न सॉल्व्ह करू शकतो मी तुम्हाला ते सांगतो आणि जे की एक्झाम मध्ये वारंवार रिपीट झालेले आहेत तेच प्रश्न मी आज तुम्हाला डिस्कस करून सांगणार आहे। बघा चला तर मित्रांनो, आता एक एक प्रश्न घेऊन एक एक शब्द घेतो आणि तुम्हाला त्याचं लॉजिक कसं लक्षात कसं ठेवायचं ते मी तुम्हाला सांगतो। बघा मित्रांनो, सर्वप्रथम तर मी इथं पहिले ऱ्हस्व आणि दीर्घ लिहून घेतो। ऱ्हस्व आणि दीर्घ। आता बघा मित्रांनो, ऱ्हस्व, आता आपण दिन या शब्दापासूनच सुरुवात करूया। बघा, एक असतो ऱ्हस्व दिन आणि एक असतो दीर्घ दिन। आता दिन या शब्दाचे दोन अर्थ काय होतात मित्रांनो हे पहिले लक्षात ठेवा। दिन या शब्दाचा एक अर्थ होतो दिवस आणि एक अर्थ होतो गरिबी। आता बघा मित्रांनो, परंतु आपल्याला एक्झाम मध्ये हे सुचत नाही की कोणता दिन म्हणजे ऱ्हस्व दिन गरीब आहेत की दीर्घ दिन गरीब आहेत हे आपल्याला माहित नसतं। आता हे लक्षात कसं ठेवायचं? बघा मित्रांनो, ऱ्हस्व म्हणजे लहान हे तर मी तुम्हाला आधीच सांगितलं आणि दीर्घ म्हणजे मोठे हे लक्षात ठेवा। आता मित्रांनो बघा, एक दिवस जो असतो तो असतो 24 तासाचा आणि त्यामध्ये 12 तास हा दिवस असतो असं म्हणू आणि 12 तास रात्र असते हे आपण असं गृहीत धरूया। आणि मोठे बघा मित्रांनो, मोठे बघा, आता गरिबी, एखाद्या व्यक्तीवर जर गरिबी आली असेल तर ती सहज निघून जात नाही मित्रांनो, दिवस चालले जाईल परंतु त्याची काही गरिबी लवकर जात नाही। म्हणजे साधारणतः एकापेक्षा जास्त दिवस हे गरिबी जाण्यासाठी लागतात। म्हणजे दिवस हा पहिले निघून जाईल तरी सुद्धा त्याची गरिबी जात नाही। म्हणजे आपण म्हणू शकतो की गरिबी ही दीर्घ असेल आणि दिवस हा ऱ्हस्व असेल। म्हणजे मित्रांनो, एक दिवस 24 तासाचा असतो, दिवस निघून जाईल तेव्हाच गरिबी जाईल। म्हणजे गरिबी ही खूप निरंतर असते, म्हणजे दीर्घ असते। एखाद्या व्यक्तीवर जर गरिबी आली ते निघून जाण्यासाठी त्याला खूप दीर्घ कालावधी लागतो। म्हणून आपण म्हणू शकतो मित्रांनो की दीर्घ जो दिन असेल ती गरिबी असेल आणि ऱ्हस्व जो दिन आपल्याला दिसत असेल तो असेल दिवस। बघा मित्रांनो, जर तुम्हाला लॉजिक जर समजलं असेल तर व्हिडिओला लाईक करायचं, चॅनलला शेअर करायचं आणि व्हिडिओला सबस्क्राईब करून व्हिडिओची लिंक जास्तीत जास्त शेअर करायची आहे। चला तर मित्रांनो, आणखी एक्झामला आलेला आणखी एक शब्द घेतो मी, तो आहे सूत। हा शब्द बऱ्याचदा एक्झाम मध्ये आपल्याला बघायला मिळतो मित्रांनो, ऱ्हस्व सूत आणि एक असतं दीर्घ सूत। आता बघा मित्रांनो, सूत या शब्दाचे पहिले दोन अर्थ काय होते मी तुम्हाला सांगतो। बघा, एक अर्थ होतो मुलगा आणि एक अर्थ होतो धागा, जो की आपण कपडे शिवण्यासाठी वापरतो, रील्स त्याचा धागा। आता मित्रांनो, परंतु कोण्या शब्दाचा अर्थ कोण्या सूतचा अर्थ मुलगा होता आणि कोण्या सूतचा अर्थ धागा होता हे सुद्धा माहित असणे खूप आवश्यक आहे। आता तेच आपलं लॉजिक लावायचं मित्रांनो। बघा, आपण एखाद्या रीलचा धागा काढला, बघा मी संपूर्ण रील खोलला आणि त्याचा धागा काढला तर या प्रकारे आपल्याला धागा बघायला मिळतो। बघा, आपण एखादा रीलचा धागा काढला तर या प्रकारे आपण धागा केला आणि एखादा मुलगा आहे, आता त्या मुलाची आणि त्या धाग्याची आपण कंपॅरिझन केली तर लांब कोण असेल मित्रांनो? बघा, स्वाभाविकच आहे तो धागा लांब असेल मुलापेक्षा, कारण धागा हा खूप लांब असतो तर मुलगा हा आखूड पडतो। याचाच अर्थ आपण म्हणू शकतो की दीर्घ म्हटलं तर धागा, कारण धागा हा खूप लांब आहे आणि ऱ्हस्व म्हटलं तर मुलगा, कारण धाग्याच्या तुलनेमध्ये मुलाची लांबी ही कमी आहे। तर मग याचाच अर्थ आपण म्हणू शकतो की ऱ्हस्व जे सूत असेल तो असेल आपला मुलगा आणि दीर्घ जे सूत असेल ते असेल आपलं धागा। बघा मित्रांनो, एकदम मी लॉजिक लावून तुम्हाला प्रश्न कसे लक्षात ठेवायचे हे मी सांगत आहे, कारण की अशा प्रकारचे प्रश्न आपण पाठ करू शकत नाही। कारण आपण जर उच्चार तोंडातून काढला तर सूत
तर सूत हा ऱ्हस्व आहे का दीर्घ आहे याचा आपण जास्त विचार करत नाही. एक्झाम मध्ये असा प्रश्न आला तर आपण कन्फ्युज होऊन जातो. म्हणून मित्रांनो या प्रकारचे प्रश्न हे लॉजिकली लक्षात ठेवा, तुमच्या सहज लक्षात येईल. आणि अशी का लॉजिक तुम्ही लक्षात ठेवले मित्रांनो की एक्झाम मध्ये तुम्ही गेल्यास तुम्हाला हे लॉजिक ऑटोमॅटिक आठवेल. चला मित्रांनो आणखी काही प्रश्न घेतो मी जे की एक्झाम मध्ये आपल्याला वारंवार पाहायला मिळतात. आणखी एक शब्द आहे तो बघा, तो आहे शिव. आता बघा मित्रांनो शिव हा शब्द सुद्धा बऱ्याच एक्झाम मध्ये आपल्याला बघायला मिळतो. एक आहे ऱ्हस्व शिव आणि एक आहे दीर्घ शिव. आता शिव या शब्दाचे दोन अर्थ काय होतात पहिले हे माहित असणे खूप आवश्यक आहे. शिव या शब्दाचे दोन अर्थ होतात मित्रांनो. एक अर्थ होतो महादेव आणि एक अर्थ होतो हद्द. हद्द म्हणजे मित्रांनो गावाची हद्द, जे काही आपण म्हणतो की माझ्या गावची हद्द इथून आहे, त्या गावची हद्द तिथून आहे, ती हद्द म्हणजे शिव या शब्दाचे दोन अर्थ होतात, एक महादेव आणि एक हद्द. आता कोणता शिव महादेव आहे आणि कोणता शिव हद्द आहे हे लक्षात कसं ठेवायचं, इथे आपण दीर्घ करून घेऊया. बघा आता महादेव, आता बघा मित्रांनो महादेव म्हटलं तर शिव भगवान आपण म्हणू शकतो, ते सुद्धा एक मानवच आहेत, त्यांना आपण काढलं. आणि एक हद्द, आता बघा हद्द ही गावाची असते मित्रांनो. मी आता इथे खूप सारे हे घरे काढले बघा, असे खूप सारे घर काढले. आता मी महादेवाला एक गोल केला आणि हे गाव जे आहे याला एक गोल केला. आता मला सांगा मित्रांनो यामध्ये कोणता गोल तुम्हाला ऱ्हस्व दिसत आहे आणि कोणता दीर्घ दिसत आहे. आता बघा मित्रांनो जे महादेवाला गोल काढला आपण हा ऱ्हस्व दिसत आहे आपल्याला आणि जो गावाला गोल काढला आहे हा दीर्घ दिसत आहे. याचाच अर्थ जे की दीर्घ असेल ती आपली हद्द असेल गावाची आणि जे का ऱ्हस्व असेल तो महादेव असेल. बघा म्हणजे याचाच अर्थ आपण म्हणू शकतो की इथं आपल्याला ऱ्हस्व शिव दिसत आहे तो आहे महादेव आणि जे का दीर्घ शिव दिसत असेल ते आहे आपली गावाची हद्द. बघा मित्रांनो एकदम लॉजिकली प्रश्न आहेत, असे प्रश्न पाठ करून चालत नाहीत. हे प्रश्न तुम्हाला लॉजिकली लक्षात ठेवण्याची गरज आहे. आणखी एक्झामला आलेला प्रश्न मी तुमच्या पुढे घेतो बघा. आणखी काही प्रश्न आहेत जे की मी तुम्हाला समजून सांगतो बघा. आणखी एक शब्द जो की एक्झामला वारंवार विचारला जातो तो म्हणजे पाणी. पाणी हा शब्द बरेच एक्झाम मध्ये आपल्याला बघायला मिळतो. एक असतं ऱ्हस्व पाणी आणि एक असतं दीर्घ पाणी. आता मला सांगा मित्रांनो पाणी या शब्दाची पहिली दोन अर्थ काय होतात हे माहित असणे खूप आवश्यक आहे. पाणी या शब्दाचे दोन अर्थ म्हणजे पाणी या शब्दाचा एक अर्थ होतो हात आणि दुसरा अर्थ जो की होतो जल, म्हणजे जे आपण पाणी पितो त्याला जल म्हणतात. आता मित्रांनो मला सांगा, आता जो माणसाचा जो हात आहे मी अशा प्रकारचा हात काढला, असा हे जो हात आहे समज अशा प्रकारचा माणसाचा हात काढला आणि जल यालाच आपण पाण्याला जीवन म्हणतो हे सुद्धा लक्षात ठेवा तुम्ही. पाण्याला आपण काय म्हणतो जीवन. आणि कोणालाही सांगा मित्रांनो जीवन कसं पाहिजे नसतं, खूप मोठं पाहिजे नसतं, म्हणजे जीवन हे दीर्घ काळ टिकणारं पाहिजे. हातापेक्षा माणसाला जीवन प्रिय असतं आणि जीवन हे दीर्घ काळ टिकणारं पाहिजे. कोणाला पण जीवन कसं पाहिजे खूप लांब टिकणारं पाहिजे. तर याचाच अर्थ आपण काय म्हणू शकतो जे की दीर्घ आहेत ते आहेत जल आणि जे का ऱ्हस्व आहेत ते आहेत हात. बघा मित्रांनो लॉजिक कसं लावलं मी. जल म्हणजे आपण पाण्याला जल म्हणतो आणि जलला आपण जीवन म्हणतो. जीवन हे कसं पाहिजे दीर्घ पाहिजे. आपल्याला हात आखूड असला तर चालतो परंतु जीवन हे म्हणजे हात हा ऱ्हस्व असला तर चालतं परंतु जीवन हे कसं पाहिजे दीर्घ पाहिजे. अशा प्रकारचं लॉजिक लावून सुद्धा तुम्ही हे लक्षात ठेवू शकतात. आणखी एक्झामला आलेला एक प्रश्न बघा मित्रांनो, आणखी एक्झामला आपल्याला विचारला जातो एक प्रश्न म्हणजे पूज्य. आता बघा मित्रांनो पूज्य एक असतं दीर्घ ऱ्हस्व पूज्य आणि एक असतं दीर्घ पूज्य. आता हे पूज्याचा अर्थ काय होतो हे सुद्धा तुम्हाला मी सांगतो इथे बघा. एक पूज्य म्हणजे होतो शून्य आणि एक पूज्याचा अर्थ होतो आदरणीय. आता बघा मित्रांनो मला तुम्ही लॉजिक इथे कशा प्रकारचं लॉजिक लावू शकता मला सांगा. एखाद्याचा आदर असला तो आदर कसा पाहिजे मित्रांनो. एखाद्याच्या बाबतीत आदर आपल्याला हा दीर्घ असायला पाहिजे. आदर हा म्हणजे ऱ्हस्व असून चालत नाही. एखाद्याचा आदर करायचा असेल तर आपण दीर्घ करायचा आणि जर का शून्य म्हणजे एखादी शून्य वस्तू असेल तिला आपण म्हणू शकतो की ही ऱ्हस्व आहे. म्हणजे आदर हा दीर्घ असायला पाहिजे. म्हणजे आपण म्हणू शकतो की जो दीर्घ पूज्य आपल्याला दिसतो याचा अर्थ होतो आदरणीय आणि जो का ऱ्हस्व पूज्य दिसतो याचा अर्थ होतो शून्य. बघा मित्रांनो हे एक्झामला वारंवार आलेले प्रश्न आहे जे की मी तुम्हाला लॉजिकली सांगितलं आपण कशा प्रकारे लक्षात ठेवू शकतो. जर का तुम्हाला खरं लॉजिक समजलं असेल तर व्हिडिओला एकदा लाईक करायचं आहे, चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि सोबतचं बेल आयकॉन सुद्धा प्रेस करून ठेवायचं आहे जेणेकरून अशीच मराठी व्याकरणवरील मी प्रश्न घेऊन येईल त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. चला तर मित्रांनो भेटूया नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत धन्यवाद. व्हिडिओ पाहत चला, व्हिडिओ कुठेही स्किप करायचा नाही. चला तर मित्रांनो भेटूया पुढील व्हिडिओ सोबत. धन्यवाद.